अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर चौथा अध्यायातला आपण 30 श्लोकापर्यंत अध्ययन केलं आपण। त्याच्यामध्ये प्राणायामाबद्दलची विस्ताराने माहिती आपण गेल्या रविवारी आपण चिंतन केलं त्या विषयावर। आणि यज्ञ हा विषय 14 प्रकारचे जे यज्ञ आहेत त्याच्यावर तो सगळा विषय आपण संपूर्णपणे पाहिला। तेव्हा आता ह्या यज्ञाच्या संदर्भामध्ये पुढे यज्ञाचा प्रभाव काय होऊ शकतो आणि यज्ञाचं श्रेष्ठत्व कसं आहे, त्याची उपलब्धी काय आहे, ह्याच्या संदर्भामध्ये आता हे सांगायला सुरुवात केलेली आहे। तेव्हा 31वा अध्याय पुढचा 31वा श्लोक हा पुढे असा दिलेला आहे की यज्ञ करणाऱ्यांना सनातन ब्रह्माची प्राप्ती होते। याचे कथन हे भगवंतांनी या श्लोकात केलेले आहे। आणि यज्ञ जे करत नाहीत त्याच्याबद्दल भगवंतांनी त्याची काय अधोगती होते हाही विषय या श्लोकात मांडलेला आहे। तेव्हा 31वा श्लोक जो आहे हा 31वा श्लोक हा यज्ञ जे सिद्ध करतात त्यांची उपलब्धी काय होते, यज्ञाची उपलब्धी काय होते याच्या संदर्भामध्ये यज्ञाच्या उपलब्धीमध्ये सनातन ब्रह्म हे त्याला प्राप्त होतं। तर सनातन ब्रह्म काय आहे याच्या संदर्भामध्ये इथे चिंतन आहे। तेव्हा श्लोक असा आहे की यज्ञाशिष्टामृत भूजो यान्ति ब्रह्म सनातनम नायम लोकोस्त्य यज्ञस्य कुतोन्य कुरु सत्तमम यज्ञाशिष्टामृतभुजः यान्ति ब्रह्म सनातनम न अयम लोकः अस्ति अयज्ञस्य कुतः अन्य कुरुसत्तम। कुरुसत्तम म्हणजे हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञाशिष्टामृतभुजः यज्ञ झाल्यावर शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे जे योगी लोक आहेत त्यांना सनातन ब्रह्म यांती, सनातन परब्रह्म परमात्मा प्रत ते जातात। दुसरा भाग अयज्ञस्य यज्ञ न करणाऱ्या पुरुषासाठी तर अयम म्हणजे हा अयम लोक न अस्ति हा मनुष्य लोक सुद्धा सुखदायक राहत नाही। अन्य कुतः मग परलोक कसा बरे सुखदायक होऊ शकेल। तेव्हा शब्दशः अर्थ या श्लोकात असा आहे की हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात। यज्ञ न करणाऱ्या पुरुषाला हा मनुष्यलोक सुद्धा सुखदायक होत नाही, तर परलोक कसा सुखदायक होईल असा हा शब्दशः अर्थ ह्या श्लोकाचा आहे। तेव्हा आता यामध्ये आपण यज्ञ संकल्पनेवर तर पुष्कळ चिंतन केलं आहे। यज्ञ म्हणजे काय, त्याची व्याख्या आणि त्याचं प्रक्रिया काय असते यज्ञाची, यज्ञामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते आणि यज्ञाचं प्रयोजन काय हा विषय आपण विस्ताराने आपण पाहिला। आता या यज्ञाचा जो पुढचा जो भाग इथे सांगितला आहे तो असा आहे की यज्ञ सिद्ध जो करतो योगी तो यज्ञ सिद्ध केल्यानंतर त्याला काय प्राप्त होतं असा हा विषय आहे। तेव्हा यज्ञ सिद्ध झाल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याला अमृत असं म्हटलेलं आहे। जे शेष राहतं, जे शेष वस्तू आहे, जी शेष वस्तू आहे त्याला अमृत तत्व असं म्हटलेलं आहे। तेव्हा आता हे शेष अमृत का म्हटलंय हे आपण पाहायला पाहिजे। यज्ञाच्या नंतर शेष जे राहतं त्याला अमृत असं शब्द वापरला आहे। आता याच्यामध्ये परत एकदा थोडीशी पुनरावृत्ती करतो। यज्ञ म्हणजे हा त्याग आहे, यज्ञ जो आहे हा समर्पण भाव आहे। तर कशाचं समर्पण आहे, कशाचं त्याग आहे, तर त्याग जो आहे हा जे काही आपण आजपर्यंत फलाची प्राप्ती केली, बंधनं ज्याच्यामुळे आपल्याला प्राप्त झालेले आहेत, कर्म करताना आपण कुठल्या तरी इच्छेचं आपण इच्छा ठेवून कर्म केलेलं आहे
आणि त्या इच्छेतून जे फल प्राप्त झालेले आहे त्या फलाच्या इच्छेची त्या ठिकाणी निवृत्ती आहे, त्याचा त्याग आहे. म्हणजे त्याग कशाचा आहे आपल्याला हे लक्षात येईल की त्याग हा आपण जे कर्म करतो त्या कर्मामध्ये ज्या वस्तूचा संबंध येतो, ज्या प्राकृतिक पदार्थांचा संबंध येतो, त्याच्या निमित्ताने आपल्याला ज्या ज्या इच्छा निर्माण होतात आणि त्या इच्छा तृप्त होण्याकरता आपण जे आसक्त होतो त्या संबंध आसक्तीमध्ये, त्या इच्छेमध्ये जो मनुष्य बंधनाला प्राप्त होतो, कारण ह्या इच्छेचा परिणाम काय असेल तर इच्छा तृप्त होईल किंवा तृप्त होणार नाही, परंतु एक निश्चित होणार, इच्छेमुळे कर्माच्या फलाचं बंधन होईल आणि त्या बंधनामुळे जन्ममृत्यूच्या चक्रात हा जीव हा भ्रमण करत राहील. तर विषय जो आहे या यज्ञाच्या निमित्ताने या बंधनापासून मुक्त होणं आहे. विषयाचा आपल्याला निश्चित कुठे हा विषय जातोय हे समजणं आवश्यक आहे. तर विषयाचं जे काही मुख्य प्रयोजन आहे ते प्रयोजन असं आहे की बंधनापासून मुक्त होणे. यज्ञ जो करायचा आहे तो सर्व बंधनापासून मुक्त व्हायचा आहे आपल्याला. तर सर्व बंधनापासून जर मुक्त व्हायचं असेल तर काय कशाचा त्याग करावा लागेल तर फलेच्छाचा त्याग आहे. आता हा त्याग कसा होऊ शकतो हा प्रश्न आहे. हा यज्ञ कसा सिद्ध करू शकतो तर हा यज्ञ सिद्ध करण्याकरता तुमचं प्रत्येक कर्म जे आहे ह्या कर्मामध्ये काही वैशिष्ट्य पाहिजे. त्या विशेषण आपण जर त्याला लावले तर ह्या फलाच्या इच्छेचा त्याग होऊ शकतो. तर काय काय विशेषण आहेत. पहिला जो विशेषण काय असेल तर स्वधर्माच्या अनुसार कर्म करा. याच्यात एक एक आपण मुख्य याचे अंग काय ते पाहायला पाहिजेत की स्वधर्माच्या अनुसार जर कर्म केलं तर फलेच्छा त्याग होण्याची शक्यता आहे. एक पहिला मुद्दा. स्वधर्म हा कसा ठरतो तर तुमच्या स्वभावाच्या अनुसार, तुमच्या ज्या घराण्यात जन्म झालेला आहे त्याची जी परंपरा आहे, जो तुमचा वर्ण आहे आणि जो आश्रम आहे आणि जे प्राप्त झालेला जो स्वभाव आणि प्रकृती आहे, तो प्राप्त झालेला जो गुण आहे त्याच्या अनुसार स्वभाव झालेला आहे, त्याच्या अनुसार तुमची प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीच्या अनुसार, त्या स्वभावाच्या अनुसार तुमचा स्वधर्म आहे आणि त्या स्वधर्माच्या अनुसार तुम्हाला कर्तव्य प्राप्त झालेलं आहे. तेव्हा स्वभावाच्या अनुसार स्वधर्म, स्वधर्माच्या अनुसार कर्तव्य आणि कर्तव्याच्या अनुसार स्वाभाविक कर्म जेव्हा आपण सिद्ध करतो तेव्हा स्वधर्म जो सिद्ध होतो तेव्हा स्वधर्माच्या माध्यमातून फलेच्छेचा त्याग होण्याची शक्यता आहे. तेव्हा स्वधर्म सिद्ध करणे हा यज्ञाचं पहिलं अंग आहे. नंबर 2, ह्या स्वधर्माच्या बरोबर आणखीन काय पाहिजे तर स्वधर्मामध्ये कर्तव्य भाव पाहिजे. दुसरी गोष्ट, स्वधर्म सिद्ध करत असताना भाव जो आहे हा कर्तव्य करण्याचा भाव पाहिजे, कर्तृत्व असण्याचा भाव नको. कारण स्वधर्म सिद्ध करताना एक तर कर्तव्य भाव असेल किंवा कर्तृत्व भाव असेल. कर्तव्य भाव म्हणजे काय, कर्तव्य भावामध्येच यज्ञ आहे. कर्तव्य भाव म्हणजे मला इतरांसाठी हे कार्य करायचे. कर्तव्य हे स्वतःसाठी कधीच नसतं. कर्तव्य वडील मुलासाठी करतात हे कर्तव्य आहे, आई मुलासाठी करते हे कर्तव्य आहे, पुरुष समाजाचा नेता आहे समाजासाठी करतो हे कर्तव्य आहे. कोणी म्हणेल की मी जेवण करतोय तर हे कर्तव्य नव्हे, माझ्याकरता मी कपडे विकत घेतो हे कर्तव्य नव्हे. तर कर्तव्याचा संबंध हा जेव्हा इतरांसाठी तुम्ही जेव्हा कार्य करता तेव्हा कर्तव्य होतं. दुसरी गोष्ट, कर्तव्यामध्ये आपण करतो हा भाव नसतो. इतरांसाठी करणे आणि त्याच्यानंतर आपण हे करतो आहोत, आपण ह्याचे करता आहोत हा भाव शून्य होणे म्हणजे कर्तव्य सिद्ध होतं. आणि कर्तृत्वामध्ये अगदी विरुद्ध आहे. कर्तृत्वामध्ये म्हणजे माझ्याकरता मी हे सिद्ध केले, माझी महत्वाकांक्षा आहे, मी राजा बनणार, मी मोठा अधिकारी बनणार, मला सत्ता पाहिजे, माझी प्रसिद्धी झाली पाहिजे, इथे कर्तृत्व आहेत. या कर्तृत्वाचा त्याग आहे म्हणजेच अहंकाराचा त्याग आहे. म्हणजे जेव्हा मी करता ह्याचा त्याग होईल त्यावेळेस कर्तव्य होईल. असं कर्तव्य ज्यावेळेस सिद्ध होतं ना त्यावेळेस फलेच्छा त्याग होण्याची संभावना निर्माण होते.
म्हणजे फलेच्छा त्याग होण्याची संभावना कोणत्या कोणत्या कारणाने होते ते सांग. आणि असं कर्तव्य करणं म्हणजे यज्ञ आहे. तर यज्ञामध्ये अंग काय काय आलं? एक स्वधर्म आला, दुसरा कर्तव्य भाव आला. कर्तव्य भावामध्ये हा लोकांसाठी, लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या हितासाठी, इतर जीवांच्या हितासाठी आपला जो त्याग आहे ना त्याला यज्ञ असं म्हणतात. तेव्हा असा जो त्याग ज्या कर्तव्य भावामध्ये तुम्ही करता त्यावेळेस तुमचा त्यागाचंच दर्शन आहे आणि त्याग म्हणजेच यज्ञ आहे. याच्यातून फलेच्छा संपुष्ट होण्याचा या ठिकाणी संभावना आहे. नंबर 3, या कर्तव्याबरोबर तुम्हाला परब्रह्म परमेश्वराचं सर्वत्र व्याप्त त्याचं स्वरूप आहे, सगळीकडे तोच आहे, प्रत्येक जीवमात्रामध्ये तो आहे, अशी धारणा ठेवून सेवा करायची. धारणेमध्ये कसं आहे माहिती आहे का? काही वेळेला काही लोक काय म्हणतात की मग आम्ही अन्नदान करतो. कोणाला देतं अन्नदान? अहो जे भिकारी आहेत, जे दलित आहेत, ज्यांना काही कोणी अन्न देत नाही त्यांना देतो. म्हणजे काय झालं? नकळतपणे तुम्ही स्वतःला एक श्रेष्ठ समजले आणि त्यांना दलित समजले. मनुष्य जेव्हा दान करतो तेव्हा कोणाला दान करता? बुवा एक गरीब विद्यार्थ्यांना आम्ही कपडे देतो, म्हणजे तुम्ही श्रीमंत झाले ना. लगेचच आपल्यामध्ये भाव काय आला की आम्ही श्रीमंत आहोत आणि हे गरीब आहेत. बघा सूक्ष्म गोष्ट आहे. दान करण्यामध्ये सुद्धा किती सूक्ष्म गोष्ट आहे की ज्यावेळेस तुम्हाला आम्ही श्रीमंत आहोत, आम्ही विद्वान आहोत, आम्ही ज्ञानी आहोत, आम्ही दानशूर आहोत, आमच्यामुळे हे सगळे लहान लहान मुलं सगळे जे आहेत, अनाथ मुलं जे आहेत त्यांना सांभाळतो, आम्ही दत्तक घेतो. आता दत्तक विधानाचं अलीकडे काही काही मुलांचं दत्तक घेतात, त्यांचे लहानपणापासून म्हणजे सगळे सांगतात ते की आम्ही मुलांचं दत्तक म्हणून घेतो. आम्ही कसं काय घेतात दत्तक म्हणून? कारण आमच्यामध्ये सामर्थ्य आहे ना, आम्ही पैसा कमवला ना. म्हणजे ही जी मुलं आहेत किंवा जे दलित आहेत किंवा जे गरीब आहेत यांना तुम्ही जेव्हा दान करता तेव्हा तुमच्यामध्ये दातृत्व भाव म्हणजे मी करता आहे हा भावना आली. आणि ती भावना आली की यज्ञ होणार नाही. सूक्ष्म गोष्ट लक्षात आली ना, त्यामुळे यज्ञाची भूमिका कळेल. मग हे केव्हा हे जर काढायचं असेल तर कारण मुलं तर गरीब असणारच, ते अनाथ असणारच आणि तुम्हाला दान तर करायचं आहे. तर मग आता ह्याच्यामध्ये हा जो भाव जर काढायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? त्या मुलांमध्ये ईश्वराचं दर्शन घेता आलं पाहिजे. मग हा भाव निघून जाईल की नाही, मी ह्या नारायणच त्या दरिद्री लोकांच्या रूपात आलेला आहे अशी भावना ज्यावेळेस करेल ना तेव्हाच तो यज्ञ होईल. नाही तर काय होईल माहिती आहे का? तो दानशूर म्हणून पुन्हा एक वेगळा अहंकार तयार होईल. देवाच्या देवालयामध्ये जातात, मोठ्या मोठ्या तीर्थक्षेत्रात जातात, ब्राह्मणाला दक्षिणा देतात, अन्नदान करतात आणि मग येतानाच्या परतीच्या प्रवासामध्ये ही चर्चा चालू असते की तुम्ही किती दक्षिणा दिली, आम्ही किती दक्षिणा दिली, किती यज्ञ केले, किती वस्त्रदान केले. आणि तेवढंच नव्हे तर घरी आल्यानंतर जे काय मौन वगैरे करून सगळ्या लोकांना बोलवून जेवण घालतात त्याचं मूळ कारण काय आहे की मौन करून जेवण घालण्यामध्ये ज्या सगळ्या लोकांना सांगायचं असतं की आम्ही किती दान धर्म केले, तर तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर आम्ही किती वस्त्रदान केलं, किती अलंकार सुवर्ण दिलं, धन दिले, चांदी दिली आणि आम्ही आता आमच्याकडे काही आमची इच्छा राहिली नाही, हे सांगायची जी काही वृत्ती आहे ना, ही वृत्ती म्हणजेच काहीतरी इच्छा राहिलेली किंवा आपण कोणीतरी दानशूर आहोत ही कर्तृत्व भाव तिथे आला. म्हणून गोष्ट इतकी सूक्ष्म आहे की ह्याच्यातून जर तुम्हाला जर अलिप्त राहायचं असेल तर त्याच्यावरचा उपाय सांगितला आहे की या कर्तव्य भावाबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक जीवामध्ये परमेश्वरच आहे आणि तोच वेगवेगळे रूप धारण करून बसलेला आहे. जसं मूर्तीची मी पूजा करतो तशी मी प्रत्येक जीवमात्रामध्ये परमेश्वर आहे, नारायण आहे अशी माझी जर भूमिका झाली आणि त्या नारायणाची मी पूजा करतोय अशी भूमिका झाली तर तुमचं श्रेष्ठत्व आपोआप कमी होईल, तुमचा अहंकार कमी होईल. म्हणून कर्तव्य व भावाबरोबर प्रत्येक जीवमात्रामध्ये परमेश्वराचं स्वरूप आहे अशी धारणा ठेवून आणि तशी धारणा ठेवून त्याच्या पुढे जाऊन त्याच्यावर स्नेहाने, प्रेमाने, अंतरंगातून प्रेमभाव ठेवून जर तुम्ही कर्तव्य केलं ना तर त्या कर्तव्याला एक वेगळी झळाळी येते.
आणि त्या ठिकाणी मनुष्य जो आहे ना, हा आपल्या अंतःकरणाला स्वच्छ करण्याची प्रक्रिया नकळतपणे करत असतो. अंतःकरण अशुद्ध का झालं बरं सांगा? मल का वाढला अंतःकरणाचा? की कर्तृत्व भाव जो मी करता आहे, मी धरता आहे, मी श्रेष्ठ आहे, हा जो भाव आहे ना, हा भाव म्हणजेच मल आहे. हा मल जर दूर करायचा असेल तर त्याच्यावर एकमेव उपाय असा आहे की सेवा करताना सुद्धा प्रत्येक जीवमात्रामध्ये ईश्वराला पहा, आणि ईश्वराचं दर्शन जर होत असेल तर मग तो मल राहणार नाही. म्हणून मी काय म्हटलं की स्वभावाच्या अनुसार स्वधर्म आहे, स्वधर्माच्या अनुसार स्वकर्तव्य आहे, आणि स्वकर्तव्य करताना कर्तृत्व भावाचा त्याग करून कर्तव्य भाव सिद्ध करणे, आणि कर्तव्य भाव सिद्ध करत करत प्रत्येक जीवमात्रामध्ये परमेश्वराचं दर्शन घेत ज्यावेळेस मनुष्य इतरांकरता कर्म करत असतो त्यावेळेस ते कर्म जे आहे ह्यालाच यज्ञ असं म्हणतात. ही यज्ञाची व्याख्या आहे. आता मला सांगा, ही यज्ञाची व्याख्या ठेवून आपण आता हा जो श्लोक पाहिला तर आपल्या ह्या श्लोकामध्ये काय सांगितलं आहे की असा यज्ञ सिद्ध केल्यानंतर जे शेष राहतं ते अमृत तत्व आहे, आणि ते अमृत तत्व प्राप्त करून तो सनातन ब्रह्माची प्राप्ती करतो. आता काय म्हणजे आता थोडंसं आपण अजून त्या गोष्टीला खूप मोकळं केलं की यज्ञ म्हणजे काय, आपलं यज्ञ साध्य करताना आपल्याला काय करायचं, ही भूमिका आपण पाहिली ना. तर आता ही भूमिका पाहिल्यानंतर शेष काय राहतं? शेष असा आहे की जसं जसं मनुष्य ह्या आपल्या अंतःकरणाला पवित्र करत जातो कर्तव्य भावाने, प्रेमभावाने आणि त्यागभावाने आणि सहजतेने निरंकारी स्थितीमध्ये जसं जसं तो आपलं कर्तव्य करत राहतो ना, तसं तसं काय होतं की अंतःकरणामधला सगळा हा मल निघून जातो, अहंकार सगळा निघून जातो, मी करता आहे हे सगळं स्वच्छ होऊन जातं. ते स्वच्छ झाल्यानंतर शेष काय? तर शेष जो आहे ते स्वरूप आहे. म्हणजे आपण हा जो प्रवास आहे ना, हा स्वभावापासून स्वरूपाकडे जाणारा प्रवास आहे. स्वभावातून स्वधर्म आहे, स्वधर्मातून स्वकर्तव्य आहे, स्वकर्तव्यातून माणसाचं यज्ञकर्म आहे, आणि या यज्ञकर्मातून यज्ञातून जे काही आपण त्याग करत असतो त्या सगळ्याचा त्याग झाल्यानंतर शेष जो आहे ते स्वरूप आहे. कारण स्वरूपाचा यज्ञ होऊ शकत नाही, स्वभावाचा यज्ञ आहे. आपल्याकडे असलेल्या ज्या इच्छा आहेत ते इच्छेचा यज्ञ आहे. सगळ्या ज्या वासना आहेत वासनेचा त्याग आहे. जेवढा जो अहंकाराचा मल आहे त्याचा पूर्णपणे त्याग आहे. त्यामुळे यज्ञ अशाच गोष्टीचा होतो की ज्या गोष्टी आपल्या मालकीच्या नाहीत. त्याची वस्तू त्याला आपण देतोय, त्यानेच आपल्याला दिलेलं आहे तेव्हा त्यालाच देतोय, तेव्हा काही तो मोठेपणा नव्हे. मग तो दिल्यानंतर जर शेष काय राहत असेल तर स्वरूप आहे. स्वरूप म्हणजे आत्मतत्व आहे. तेव्हा आत्मतत्व जे आहे ह्याला जे चिकटलेला जो जीवभाव होता आजपर्यंत त्या जीवभावाचा यज्ञ झाला, त्या अहंकाराचा यज्ञ झाला, आणि तो सगळा यज्ञ एकदा झाला की तुम्हाला अनुभव काय मिळतो? सनातन ब्रह्माची प्राप्ती होते. म्हणजे अनुभव काय? स्वरूप प्राप्ती होते म्हणजे नेमका अनुभव काय आहे? तर मनुष्य जो आहे तो अखंड प्रसन्नतेत अखंड आनंदामध्ये राहतो. त्याचा आनंद कोणी हिरावून घेऊ शकत नाही. कारण तो आनंद जो आहे तो परावलंबी नाही राहिला. आता ज्या ज्या गोष्टीवर तुम्ही अवलंबून होता की नाही त्या सगळ्या गोष्टीचा त्याग केला. त्या गोष्टीचा त्याग केला म्हणजे कुठल्या गोष्टीवर अवलंबून होतं? इच्छेवर अवलंबून होतं. मूळ परावलंबत्व कशामुळे झालं होतं? परवशता का निर्माण झाली? प्रकृतीच्या प्रत्येक पदार्थामध्ये जी एक इच्छा त्याच्यामध्ये दडलेली होती की नाही, पदार्थ असू द्या त्याच ठिकाणी. याचा अर्थ असा नव्हे की सगळे पदार्थ तुमच्यापासून दूरच जायला पाहिजे. दूर जातील किंवा जाणारही नाहीत, पण त्या वस्तूमध्ये, त्या वास्तूमध्ये, त्या पदार्थामध्ये, त्या देहामध्ये, त्या मनामध्ये, त्या बुद्धीमध्ये जी एक प्रकारची एक आसक्ती होती, त्या आसक्तीचा त्याग झाल्यामुळे त्याच्यावरची जी काही अवलंबून राहण्याची जी प्रवृत्ती होती ती प्रवृत्ती संपली. आम्ही देहावर अवलंबून आहोत. देह चांगला असेल तर आनंद वाटतो, देह दुःख त्रास व्हायला की मनुष्य दुःखी होतो. म्हणजे अवलंबून झाला की नाही? सगळं सुखदुःख देहाच्या स्वास्थ्यावर अवलंबून आहे.
पण तो देह प्रकृतीचा अंग प्रत्यंग आहे, त्याचं काय उत्पन्न होईल, काही दिवस राहील, तो नष्ट होईल, माझं काही घेणं देणं नाही. झाला तो त्यापासून मुक्त झाला. देह असेल किंवा नसेल, देह असतानाही तो मुक्त झालेला. वस्तू, पदार्थ, धन, पैसा, सत्ता, लौकिकता आणि सगळ्या लोकांमध्ये जे काही तुमचं पद आहे, श्रेष्ठत्व आहे, या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही या सगळ्या गोष्टीच्या आसक्तीचा त्याग आहे. त्याग कशाचा हे आपल्याला सूक्ष्मतेने कळायला पाहिजे. त्याग प्रत्यक्ष पदार्थाचा नाही, प्रत्यक्ष वस्तूचा नाही. कारण पुष्कळदा काय झालेलं की जेव्हा लोकांनी वानप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम घेतला तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष त्याचा त्याग केला. त्यांनी प्रत्यक्ष त्याग केला. लोकांच्या दुसऱ्याच्या नावावर आपल्या प्रॉपर्टी लिहून दिल्या की काय नाही, आता आम्हाला त्याग करायचा आहे. आणि या संस्थेच्या नावावर त्यांनी सगळी आपली शेतीवाडी वगैरे लिहून दिली. आणि शेतीवाडी लिहून दिल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी चालला. पुन्हा त्या ठिकाणी चालला. काय की मीच दिली ही शेती ह्या ट्रस्टला. आणि मग देऊन काय केलं पुढे, त्या ट्रस्टवर आपणच जाऊन लक्ष ठेवायला लागलं. अरे तुझं आता काय काम आहे इथे, नाही मीच तर दिली ना, ट्रस्ट माझाच आहे, मीच तिथला अधिकारी आहे. म्हणजे त्याने ती ट्रस्टला जागा दिलेली नाही, तर ट्रस्टमध्ये अधिकारपद त्याने स्वीकारलं. त्यात म्हणजे हा जो काही कधी कधी मनुष्य प्रॉपर्टी देतो किंवा वस्तू देतो ना, दिल्यानंतर फारच जास्त लक्ष जातं. त्याच्यापेक्षा सहजच आपला असलं तर लक्ष नाही जात. आपल्या घरात आपण असलो ना तर आपल्या घराचं फार मोठेपण आपल्याला वाटत नाही. पण तेच घर आपण समजा एखाद्या संस्थेला दिलं आणि सांगितलं की मलाही पण ह्या संस्थेमध्ये काहीतरी एक पद द्या तुम्ही, एक चेअरमन म्हणा किंवा सेक्रेटरी म्हणा, आणि मग सेक्रेटरी म्हणून त्याच घरात तो राहतो. घर तेच, सगळं तेच, पण संस्थेच्या निमित्ताने 10 माणसं सेवेला येतात तुमच्या. आणि मग काय होतं, त्या घरामध्ये एखादी वस्तू इकडून तिकडे गेली तरी नाही सहन होत माणसाला. म्हणजे पूर्वी जे राहत होता की नाही, तर तेवढी त्याची आसक्ती नव्हती जेवढी त्याचा त्याग केल्यानंतर आसक्ती झाली. मग तो त्याग झाला का, मी पाहिले खूप चांगले चांगले माणसं असे मोठे म्हणजे मठाधिपती आणि सगळं त्याग केलेले, भगवे वस्त्र अंगावर घातलेले किंवा ब्रह्मचर्य पाळणारे, आणि 5-10 एकर जमीन वगैरे सगळं पूर्णपणे अगदी, की त्याच्यामध्ये एखाद्या माणसाने नुसते फुलं जरी तोडले तर भयंकर क्रोधित होतात. किंवा एखादी वस्तू इकडून तिकडे जरी झाली ना, कस काय ही वस्तू सरकली, इतके क्रोध येतो त्यांचा. म्हटलं बा इतके तुम्ही क्रोधित का झाले, नाही ट्रस्टची वस्तू आहे. मग ट्रस्टची आहे तर मग तुम्हाला काय चिंता आहे, ट्रस्टचे तर ट्रस्टचे लोक काम पाहतील ना. मग पण हा इतका आसक्त आहे, म्हणजे अंगावर भगवे वस्त्र आहेत नसलेले किंवा ब्रह्मचर्य आहे, पण ब्रह्मचर्य पालन करताना भगवे वस्त्र घालताना सुद्धा पहिले ती जमीन त्याची होती, नंतर ट्रस्टला दिल्यानंतर त्याची आसक्ती वाढली. किती सूक्ष्म गोष्ट मी तुम्हाला सांगतो. म्हणून त्याग जो असतो की नाही, हा इच्छेचा त्याग आहे, वस्तूचा त्याग नव्हे. हे जर समजलं एकदा, हे सूत्र समजलं, तर मला असं वाटतं की कर्मयोगातलं सिद्धांतातलं एक मूळ गोष्ट समजली. कारण पूर्वीच्या काळात हे लोक काशी यात्रेला जायचे किंवा हिमालयात जायचे तपश्चर्या करायला, आणि आपलं घरदार सगळं कुठल्या तरी संस्थेला दान करायचे किंवा आपल्या पुढच्या पिढीला, मुलाला दान करायचे, निघून जायचे. निघून गेल्यानंतर कुठेतरी त्यांना बातमी सांगितली की अहो तुमच्या मुलाचा मुलगा मुख्यमंत्री झालात, कळालं का तुम्हाला, बातमी टीव्हीवर नाही पाहिली, असं मग एकदा जाऊनच येतो मी गावाकडे. काय असेल केवढी आसक्ती होती मला सांगा. त्याच्यापेक्षा तिथेच राहिला असतं मुलाकडे आणि तिथेच रामनाम घेतला असतं तर किती चांगलं झालं असतं. म्हणजे कशाचा त्याग केला आणि कशाचा त्याग केला नाही हे समजणं महत्वाचं आहे. त्याग हा इच्छेचा असतो, त्याग हा आसक्तीचा असतो. तर हा त्याग न करता, जर इच्छेचा त्याग न करता वस्तूचा त्याग केला तर इच्छा प्रबळ होते. म्हणून काही हरकत नाही, गृहस्थाश्रम करा, तुमच्या घरात राहा, 4 लोक आले ना आतिथ्य करा, काही बिघडत नाही. काही तुमच्यापेक्षा योगी फार श्रेष्ठ होतील याची काही चिंता करायचं कारण नाही. जिथं असाल तिथेच राहा, परंतु धारणेमध्ये बदल करा की हे सगळं जे आहे हे परमेश्वराचं आहे, त्याचीच वस्तू आहे आणि त्याच्याच वस्तूचा मी त्यालाच देतोय, काही नाही. त्यांनीच त्याचेच झाडं आहेत, त्याचेच फुलं आहेत, त्याचेच फुलं मी त्यालाच वाहतोय, एवढी धारणा ठेवा. ते झाडं आणि फुलं झाडं दुसऱ्याला द्यायची गरज नाही.
पण धारणेत बदल करा. धारणेत बदल झाला की यज्ञ झाला. त्यामुळे यज्ञाची सूक्ष्मात अतिसूक्ष्म गोष्ट अशी आहे की यज्ञाचं प्रयोजनच हे इच्छेचा त्याग आहे. यज्ञाचं प्रयोजन जे आहे हे अंतःकरणामध्ये जेवढ्या काही इच्छा आहेत, वासना आहेत, त्याचा त्याग आहे पूर्ण. आणि आपलं कर्तव्य अतिशय शांतपणे करत राहणे आणि कर्तव्य भावाने, प्रेमभावाने, स्वधर्माच्या अनुसार, शास्त्राच्या अनुसार आचरण सिद्ध करणे म्हणजे यज्ञकर्म आहे. आणि त्याचा परिणाम जर काय असेल तर त्याचा परिणाम हा अंततः तो स्वभावातून स्वरूपात जातो. हे स्वरूप जे आहे ना, हे म्हणजे स्वरूप म्हणजेच आत्मतत्व आहे. त्याची प्राप्ती हेच अंतिम प्रयोजन आहे. त्या स्वरूपात तो गेला ना की त्याचं सगळं पूर्ण व्यक्तिमत्वच बदलून जातं. त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराचं दर्शन व्हायला लागतं आणि तो नेहमी अखंड प्रसन्न आणि आनंदच असतो. त्याच्यासमोर दुर्जन गेला, सज्जन गेला, चांगले माणसं आले, वाईट माणसं आले, तरी तो सगळ्याला सांभाळून सगळ्यांना सगळ्यांशी समन्वय साधून असतो. कोणाबद्दलही घृणा नाही, कोणाबद्दलही फार मोठी आसक्ती नाही. की एखादा फार मोठा सज्जन आला आणि आपल्या घरी मोठा एक संत पुरुष आला की अरे बापरे, आमच्या घरी एवढे मोठे संत आले, त्याचाही अभिमान. आणि कोणीतरी असा एखादा बिचारा अज्ञानी माणूस असतो, थोडा दुर्जन असतो, त्याचा चल बाहेर जा, बाहेर जा, बाहेर जाऊन त्याला त्याच्यावर घृणा करणे, ते दोन्ही नाही. परमेश्वर प्रत्येकामध्ये आहे ही भूमिका झाली तर आचरणामध्ये खूप फरक पडतो माणसाचा. दंभ कुठे चाललाय तेही कळतं आणि दुःख खऱ्या अर्थाने कुठे तेही कळतं. तेव्हा ह्या दोन्हीकडे पाहण्याची जेव्हा समदृष्टी मिळते तेव्हा अमृततत्व प्राप्त झाला हे त्याचं लक्षण आहे. एवढे स्थितप्रज्ञाचे लक्षणं सांगितले की नाही, ते लक्षणं तुमच्यामध्ये जेव्हा मध्ये तंतोतंत आले तेव्हा समजायचं की सनातन ब्रह्मतत्वाची प्राप्त झाली. सनातन ब्रह्मतत्व किंवा अमृततत्व जे आहे हे अमृततत्व म्हणजे काय, एखाद्या घड्यामध्ये हे अमृत घेऊन आलेत आणि ते घड्यातलं अमृत तुम्हाला प्यायला मिळून तुम्ही आता अमर होणार आहात अशी जर काही संकल्पना असेल तर ते प्रतिकात्मक आहे. प्रत्यक्ष घडा आणि घड्यातलं काही अमृत नावाची गोष्ट नाही आहे. तर अमृततत्व जे आहे ते आत्मतत्व आहे आणि ते आत्मतत्व हे स्वरूपामध्ये आहे. आणि ते स्वरूपातलं आत्मतत्व प्राप्त जर करायचं असेल तर हा यज्ञ सिद्ध झाला पाहिजे. आणि यज्ञ सिद्ध होऊन त्यातलं शेष जे आहे ते शेष म्हणजेच हे अमरतत्व, हे अमृततत्व, हे आत्मतत्व आहे. त्या आत्मतत्वाची प्राप्ती होणे हाच त्याचं प्रयोजन आहे. म्हणून यज्ञ सिद्ध करा आणि शेष जे आहे ते घ्या. आपल्याकडे ज्या काही प्रथा आहेत म्हणजे नैवेद्य दाखवायचा भगवंताला आणि त्याच्यानंतर मग नैवेद्य झाल्यानंतर मग सगळ्यांना जेवायला प्रसाद द्यायचा, ही जी काही प्रथा आहे ना, ही प्रथा जी निघाली ही या यज्ञ संकल्पनेमधूनच निघालेली आहे. म्हणजे ह्याची भूमिका जर कळाली ना आपल्याला तर आपल्याला लक्षात येईल की ते अमृत होऊन येतं. ते जे नैवेद्य दाखवल्यानंतर जे काही अन्न असतं ना ते अमृत तत्व म्हणून स्वीकारलं जातं. काय तर हे त्याला हे अमृततत्व का म्हटलेलं आहे की त्या अन्नाच्या निमित्ताने माझ्यामध्ये असलेला जो अहंकार आहे तो मी परमेश्वराच्या चरणी अर्पण केला. काय ते अन्न हे त्याचं प्रतिकात्मक लक्षण आहे आणि त्याने ते ग्रहण केल्यानंतर माझं जे शेष आता उरलेलं आहे किंवा नंतर जो शेष अन्नाचा जो भाग आहे तो प्रसाद आहे माझा. तर तो प्रसाद मी आता सगळ्यांना वाटतो. भागवत होतं, भागवतानंतर आरती होते, महानैवेद्य होतो आणि महानैवेद्य झाल्यानंतर मग सगळ्यांना प्रसाद दिला जातो. तर ही काय प्रक्रिया आहे, याच्या पाठीमागे तत्वज्ञान काय आहे? तर तत्वज्ञान ह्या श्लोकाच्या ह्या 31व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की यज्ञकर्म झाल्यानंतर, यज्ञामध्ये सगळं हवन झाल्यानंतर जे काही शेष राहतं ते शेष हे अमृततत्व आहे. आणि ते अमृततत्व जेव्हा प्राप्त होतं तेव्हा सनातन ब्रह्माची प्राप्ती होते. तर हेच आपण आपल्या नित्य आचरणामध्ये, नित्य धार्मिक कार्यामध्ये, शास्त्राच्या अनुसार सुद्धा प्रत्येक जे कर्म आपण करतो त्या कर्मामध्ये हाच सिद्धांत मांडलेला आहे की सिद्धांत हा आहे की माझं सर्व जे काही त्याज्य गोष्टी ज्या होत्या त्या सर्व त्याज्य गोष्टी ज्या आहेत ह्या मी दिलेल्या अहंकारासहित, जीवभावासहित हे हवन प्रक्रिया झालेली आहे. आता मला प्रसाद दे.
तर हा जो प्रसाद म्हणजे काय असेल तर ते स्वरूप ज्ञान आहे, स्वरूपप्राप्ती आहे, आत्मतत्वाची प्राप्ती आहे, हेच ते अमृततत्व आहे. तेव्हा असं हे अमृततत्व जे आहे हे परब्रह्म परमेश्वर स्वरूपच आहे. कारण आत्मतत्व आणि परमात्मतत्व एकच आहे. जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत त्याला आपण जीवात्मा असं म्हणतो. जीवाची उपाधी जिथे आहे तो जीवात्मा. पण त्या जीवाच्या उपाधीचा ज्यावेळेस यज्ञामध्ये त्याग होतो त्यावेळेस शेष जे राहतं ते आत्मतत्व म्हणजेच त्याला परमात्मतत्व असं म्हटलं. तेव्हा आत्मतत्व आणि परमात्मतत्व ह्याच्यात भेद राहतच नाही. तेच सनातन ब्रह्म आहे. आणि तेच सनातन ब्रह्म जे आहे हे प्राप्त होऊन तो शांती म्हणजे सच्चिदानंद तत्व शांती ब्रह्म असं त्याला हे प्राप्त होतं. हे प्रयोजन त्याचं आहे. त्याच्यात दुसरा जो भाग दिलाय त्याचा की अयज्ञस्य अयम लोकः न अस्ति अन्यः कुतः. यज्ञ न करणाऱ्या पुरुषासाठी तर मनुष्य लोक सुद्धा सुखदायक राहत नाही, तर परलोक कसा बरे सुखी राहील. म्हणजे ह्याच्या विपरीत त्याची दुसरी बाजू सांगितली. ही पहिली बाजू ही महत्त्वाची आहे. दुसरी बाजू ही आपल्या अनुभवाचीच आहे नित्य. की माणसं जे संघर्ष करतात ना की परमेश्वराकडे येतात आणि म्हणतात की मला नोकरी मिळाली पाहिजे, माझ्या मुलाचं लग्न झालं पाहिजे, मुलीचं लग्न झालं पाहिजे, प्रपंचाच्या 100 गोष्टी सांगतात ते. ही अतृप्ती आहे. ह्या लोकातच तो सुखी नाही आहे हे सिद्ध होतं. त्यात तो ह्या लोकातच सिद्ध होतं सुखी नाही. हे तीर्थयात्रेले सगळे लोक जे जातात साधू पुरुषाकडे जातात, सद्गुरूकडे जातात आणि ते आपले दुःख मांडत असतात. काय दुःख मांडतात की निर्वाह होत नाही, जेवढी संपत्ती आवश्यक आहे तेवढी मिळत नाही, घरामध्ये सुख शांती नाही, आनंद नाही, तृप्ती नाही. हे नाही नाही नावाचा जो काही प्रकार आहे तो नाही नाही नावाचा जो अतृप्ती निर्माण करणारा जो प्रकार आहे त्याचं मूळ कारण अयज्ञ सांगितलं. याची मीमांसा केली आहे. कारण ही मीमांसा तितकीच महत्त्वाची आहे की काय केलं तर काय मिळेल हे सांगितलं, पण तेच जर नाही केलं तर काय होईल तेही सांगितलं. यज्ञ सिद्ध केला तर परब्रह्म परमेश्वर प्राप्त होईल हे हा सिद्धांत आपण मांडला. पण यज्ञ सिद्ध नाही केला तर काय होईल ती दुसरी बाजू आहे या श्लोकाची. यज्ञ सिद्ध जर नाही केला तर तुम्हाला हा लोक सुद्धा दुःखदायक होईल. कारण त्यागच नाही ना. सगळेच स्वार्थी एकत्र आले तर संघर्ष नाही का होणार मला सांगा. आणि तोच संघर्ष आज आपण पाहतोय. सगळे जे सत्ताधीश आहेत ते एकमेकांमध्ये फक्त स्वार्थाकरता येऊन बसले. समाजाबद्दलचं काहीही कल्याण करण्याची भूमिका नाही आहे. तर मग दृश्य काय दिसतं? दृश्य दिसतं संघर्षाचं. आपसामध्ये संघर्ष करणे हे दृश्य आहे. आणि मग त्या ठिकाणी अतृप्तीच अतृप्ती आहे. संघर्ष का होतो? अतृप्ती आहे. ह्या लोकातच ते सुखी नाही. पैसा मिळाला तरीही सुखी नाही. सगळ्या प्रकारच्या कितीही इच्छा तृप्त झाल्या तरी अनंत इच्छा पुन्हा पुन्हा निर्माण होतात. अतिशय महत्त्वाकांक्षा निर्माण होतात. आणि कुठेही यज्ञ नावाची संकल्पनाच नाही आहे. यज्ञाची संकल्पना पुसटतीही नाही आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये. तर त्या ठिकाणी त्याग नावाचा विषयच नाही आहे. केवळ भोगच भोग आहे. आणि अशा रीतीने भोग ऐश्वर्य संग्रह अशा वृत्तीमध्ये जो मनुष्य जातो ना तिथे यज्ञ सिद्ध होऊ शकत नाही. आणि जिथे यज्ञ सिद्ध होऊ शकत नाही त्या ठिकाणी ह्या लोकातच तुम्हाला अतृप्ती आहे, ह्या लोकातच दुःख आहे. ही मला सिद्ध करायची गोष्ट नाही. कारण ही नित्य अनुभवाची गोष्ट आहे. हे तुम्ही कुठल्याही दिवसाचं वर्तमानपत्र जर काढलं आणि तुम्ही त्यात जर बातम्या वाचल्या तर सगळ्या बातम्या ह्या अतृप्तीच्या बातम्या आहेत. कारण ही गोष्ट पुन्हा वेगळी समजावून सांगायची गोष्ट नाही आहे की ज्या ठिकाणी त्याग नाही आहे, ज्या ठिकाणी इच्छेचा त्याग नाही आहे, इच्छेचा डोंब उजळला आहे नुसतं, तर त्या ठिकाणी जो आहे ती अतृप्तीच अतृप्ती आहे. आणि म्हणून अयज्ञ असल्यामुळे अयज्ञ ज्या ठिकाणी त्याला यलोक सुद्धा हा दुःखाचा आहे, तर परलोक कुठून मिळेल? प्रश्न काय विचारला की ह्याच लोकात जर तुम्ही जर अतृप्त आणि दुःखी असाल तर मृत्यूच्या क्षणी काय होणार? मृत्यूच्या क्षणी माणसाच्या मनात काय असेल? चिंता असेल की आता मला परलोक मिळेल का चांगला, का यमलोकात जावं लागेल. अरे पूर्ण जीवनच जर तू त्यागाचा नसेल, तू सगळं भोगच सगळ्यांकडून लुटालूट जर करत असेल
तर मृत्यूच्या क्षणी तू त्यावेळेस विचार करून काय उपयोग आहे? मृत्यूच्या क्षणी विचार काय आहे की माझ्या मुलाबाळांना आणखीन खूप मोठी महत्त्वाकांक्षा, पैसा अडका मिळेल, मी जेवढा मिळवला त्याच्या 100 पट त्याला पैसा मिळाला पाहिजे, दुसरा विचार नाही आहे. ह्याच्यामध्ये जो माणसाची जी धारणा असते ना, ती धारणा अशी आहे की देहाला जेवढं सुख मिळेल, देहभाव असतो त्यामुळे देहाला सुख मिळण्याची वृत्ती असते आणि इच्छा अनंत निर्माण होतात, त्याला काही सीमाच नाही आहे. सगळ्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण तृप्त झाली म्हणजे आपण पूर्ण सुखी होऊ अशी भूमिका आहे. या भूमिकेमुळे यज्ञ होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे यज्ञच होत असेल तर ह्या जन्मी तर तो ह्याच असलेल्या चालू लोकामध्ये, इहलोकामध्ये तो तर दुःखी होणार म्हणजे होणारच. अतृप्त असलेला मनुष्य दुःखीच होणार. मग असा दुःखी मनुष्य ज्यावेळेस मृत्यू पावतो त्यावेळेस त्याला तृप्ती होऊन त्याला जो उत्तम लोक कसा काय प्राप्त होईल? होऊ शकत नाही. म्हणून भोग, ऐश्वर्य, देहसुख ही भूमिका ठेवून जो मनुष्य जगतो त्या माणसाला ह्या लोकात दुःख तर निश्चितच आहे, पण त्याचबरोबर इहलोक सोडून ज्यावेळेस तो परलोकात जातो तेव्हा परलोकातही त्याला उत्तम लोक प्राप्त होत नाही, अधस्थितीला जातो. तो अधस्थितीला गेल्यामुळे हाही लोक मिळत नाही आणि परलोकही मिळत नाही. त्यामुळे प्रयोजन परब्रह्म परमेश्वर मिळण्याचा तर प्रश्नच मिळत नाही. अहो, किमान स्वर्ग तर मिळाला पाहिजे. जिथे तुम्हाला नरकामध्ये जाण्याची जर स्थिती आली तर मग त्या ठिकाणी मनुष्याला परब्रह्म परमेश्वराची प्राप्ती कशी काय होऊ शकेल? म्हणून हे दुसरं जे चरण आहे, या दुसऱ्या चरणामध्ये यज्ञाचं महत्त्व सांगण्याकरता ही दुसरी बाजू त्यांनी मांडली. जर पहिली बाजू तुमची भक्कम झाली आणि परब्रह्म परमेश्वर प्राप्त होण्याच्या दिशेने तुम्ही लागले तर विषय संपला, काही प्रश्न नाही. पण काही लोक शंकाखोर असतात ना, समजा नाही आम्हाला हे नाही मिळालं तरी आमचं बरं चाललं आहे, कशाला हे सगळं परमेश्वर प्राप्ती आणि हे सगळ्या विषयाची आम्हाला काही आवश्यकता नाही आहे, पगारही चांगल्या आहेत, भरपूर पैसा घरात येतो, जशी इच्छा कराल त्याप्रमाणे मिळतं, याची काय आवश्यकता आहे? असे काही लोक प्रश्न विचारत असतात. याची गरजच काय? आम्हाला वेळच नाही आहे, हे सगळं जप तप करायला काही आम्हाला वेळ नाही. त्याच्याकरता त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुम्हाला वेळ नाही ना तर काय होणार आहे तुमची गती हे सांगितलं त्यांनी, की ह्या जीवनामध्ये तुम्हाला प्रत्येक क्षण हा अतृप्तीचा राहील. पहिली गोष्ट करू नका तुम्ही परमेश्वराचं काही अडलेलं नाही. तुम्ही नाही केलं तर तो काही असं म्हणत नाही की अरे तुम्ही माझं नाव घेतलं नाही आता मग मी काय करू, असं काही नाही. पण तुमचं काय होणार आहे हे निश्चित आहे. तुम्हाला वेळ नाही ना. आता अलीकडे खूप लोक व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये, नोकरीमध्ये अगदी सकाळी 5-6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजल्यापर्यंत त्यांचं काय सगळं कार्यरत असतात ते. आणि त्याच्यामध्ये काय कार्य म्हणजे काय असतं? कार्य म्हणजे संघर्ष असतो. काम करतात म्हणजे काय असतं नेमकं? काम करतात म्हणजे फक्त संघर्ष होत असतो. मी तू मी तू मी तू हे चालू असतं. आणि त्याच्यामध्ये मला पैसा कसा मिळेल, मी इतरांना फसवून पैसा कसा मिळेल हेच असतं. नोकरी करा, धंदा करा, व्यवसाय करा, काही करा, माणसं एकमेकाच्या विरोधामध्ये संघर्षामध्ये राहतात आणि अतृप्त जीवन जगतात. पैसा जरी मिळाला तरी त्या पैशाचा उपभोग घेण्याची त्यांची योग्यता नसते आणि त्या भोगवृत्तीने ते या जीवनात अतृप्त आणि अतृप्तच असतात. तेव्हा हे लक्षात घ्यायला पाहिजे की जीवनाचं प्रयोजन काय, मनुष्य जीवनाचं प्रयोजन काय, की तुम्ही हे कार्य करताना संतुलित राहा, संतुलन ठेवा. तुम्ही हे कार्य करत असताना त्यागाची भूमिका ठेवा, स्वधर्माचं पालन करा, सत्वगुण प्रधानता ठेवा, ज्ञानाच्या अधिष्ठानावर कर्म करा आणि कर्म करताना त्यागाची भूमिका ठेवा. सर्व परमेश्वराचंच आहे, त्यालाच द्यायचं आहे. तेव्हा तो निर्वाह करणारा तोच आहे आपला. जे आपल्याला देईल तो सुयोग्य देईल. याच्यापेक्षा जास्त अपेक्षा करून आपण स्वार्थबुद्धीने संघर्षाने वागण्यापेक्षा परमेश्वराच्या अनुसंधानामध्ये आपलं कर्तव्य करा. या भूमिकेमध्ये माणसाला परब्रह्म परमेश्वराचीच प्राप्ती आहे, दुसरा काही प्रश्नच नाही. आणि या लोकातच
असंही नाही, त्याला परलोकात जायची पण गरज नाही. ह्या लोकात, या क्षणी हे लोकामध्ये परमेश्वर प्राप्ती निश्चित दिलेली आहे अगदी, जर यज्ञ समजला तर. अन्यथा अयज्ञ स्थितीमध्ये असेल तर हाही लोक गेला आणि परलोकही गेला. असा या पूर्ण श्लोकाचा हा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढचा जो 32वा श्लोक आहे, तो 32वा श्लोक, सर्व यज्ञ हे क्रियेने संपादित होण्याजोगे असतात असं हे याच्यामध्ये सांगितले आहे की यज्ञामध्ये यज्ञकर्म जे आहे हे यज्ञकर्म क्रियाप्रधान आहे. एवं बहुविधा यज्ञाः वितताः ब्राह्मणः मुखे कर्मजान विद्यतान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. अशा प्रकारे आणखी सुद्धा नाना प्रकारचे यज्ञ वेदाच्या वाणीमध्ये विस्ताराने सांगितले गेले आहेत. ते सर्व हे कर्मजान म्हणजे मन, इंद्रिय व शरीर यांच्याद्वारे, यांच्या क्रियेद्वारे, कर्माच्या माध्यमातून विद्धी असे तू जाण. आणि एवं ज्ञात्वा विमोक्षसे, अशा प्रकारे तत्वतः जाणून त्यांच्या अनुष्ठानाद्वारे संपूर्ण कर्मबंधनातून तू मुक्त होशील. तेव्हा हे करणप्रधान आहेत. यज्ञ जे आहे हे कसं आहे, ते क्रियाप्रधान आहे. यज्ञ हा विषय जो आहे हा क्रियाप्रधानता आहे. परंतु ही क्रिया कशी आहे, नुसती क्रिया नव्हे, नुसते दिसणारी क्रिया नव्हे, ती या क्रियेच्या अधिष्ठानाला हे ज्ञानाचं अधिष्ठान आहे. क्रियेच्या अधिष्ठानामध्ये काय असेल तर ज्ञान हे अधिष्ठान आहे. ज्ञानाच्या अधिष्ठानावर होणारी क्रिया हे यज्ञकर्म आहे. तेव्हा ही क्रियाप्रधानता जरी याच्यामध्ये असेल, त्याच्यामध्ये मन, इंद्रिय आणि शरीर यांच्याद्वारे जरी क्रिया होत असली तरीही अंतःकरणामध्ये त्यागाची भूमिका, आसक्तीच्या त्याग करण्याची भूमिका असल्यामुळे ह्याचं तत्वतः ह्याचं ज्ञान जर झालं तर तू ह्या सर्व कर्मबंधनातून मुक्त होशील, असा याच्यामध्ये आशय दिलेला आहे. याचं आणखीन थोडंसं विस्ताराने चिंतन आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.